फुलगाव ग्रामपंचायतीत विकासकामांवर प्रश्नचिन्ह, सदस्यांच्या राजीनाम्याचा इशारा। भुसावळ प्रतिनिधी। भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील वार्ड क्रमांक 2 मधील मुख्य रस्त्यावर असलेले धापे गेल्या 3 महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। याबाबत सरपंचांना 2 वेळा मासिक बैठकीत माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। उपसरपंचांनी स्वतः पाहणी करून स्वखर्चाने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तेही प्रत्यक्षात उतरले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा आरोप होत असून यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन शशिकांत पाटील आणि सौ कविता भूषण चौधरी यांनी आपले सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे। 15 दिवसांत गावात सुधारणा झाली नाही तर आमचा राजीनामा मंजूर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, फुलगाव। मी सचिन शशिकांत पाटील, फुलगाव ग्रामपंचायत सदस्य व माझ्या सहकारी सदस्य कविता भूषण चौधरी। आम्ही वार्ड क्रमांक 2 मध्ये फुलगाव ग्रामपंचायतमध्ये 2023 या निवडणुकीमध्ये निवडून आलेलो होतो। तरी आता आमची समस्या अशी होती की वार्ड क्रमांक 2 मध्ये 2.5 वर्ष झाले कोणतेच विकास कामं होत नाही आहे। आम्ही कमीत कमी 2.5 वर्षामध्ये 7 ते 8 लेखी अर्ज केलेल्या ग्रामपंचायतमध्ये विकास कामासंदर्भात किंवा कोणती विकास कामं करायची आहे। त्याच्यात युवा मुलांना व्यायाम शाळेचा प्रस्ताव आहे, नवीन रोडांचे प्रस्ताव आहे, सुशोभीकरणाचे प्रस्ताव आहे, तुटलेले 9 धाब्यांचा प्रस्ताव आहे। खूप असे काही विकास कामांच्या संदर्भात आम्ही लेखी अर्ज दिलेले आहे ग्रामपंचायतमध्ये। तरी 2.5 वर्षात कोणतेच विकास कामं होत नाही आहे। आता 1 महिना झाला तरी वार्डातल्या गटारी नाले सफाई साफ होत नाही आहे। लोक आम्हाला बोलतात आहे की नाले सफाई का होत नाही आहे, कचरा कुंड्या का उचलल्या जात नाही आहे। तर म्हणून आम्ही असं ठरवलं होतं दोघांच्या सदस्यांनी वार्ड क्रमांक 2च्या की बुवा जर विकास कामं होत नाही आहे, जनतेचे जर प्रश्न सुटत नाही आहे तर ग्रामपंचायतमध्ये राहून काहीच फायदा होत नाही आहे। कारण सरपंच एका साईडला tanतात, बाकीचे 8 सदस्य एका साईडला tanतात। यांच्या आपसाच्याच भानगडीमध्ये सामान्य जनतेचं नुकसान होत आहे। आता आम्ही 2 सदस्यांचे जर किती विकास कामं करण्यासाठी आम्ही तत्परे करत असलो तरी काही फायदा होत नाही आहे। म्हणून आम्ही आता असं निर्णय घेतला आहे की बुवा शेवटचा एक पर्याय म्हणून फुलगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना एक 15 दिवसाचा कालावधी द्यायचा की बुवा जर आम्ही वार्ड क्रमांक 2 मध्ये जेवढे लेखी अर्ज आपल्याकडे दिलेले आहे विकास कामासंदर्भात तेवढे जर 15 दिवसाच्या आत जर तुम्ही विकास कामं नाही केले तर आम्ही आमच्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ठेवणार आहे। तसे आम्ही अर्ज तयार केलेला आहे। तुमची मेन समस्या काय काय त्याच्याबद्दल धापे वगैरे त्या स्वच्छतेचा विषय? आता आमच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये मेन समस्या अशी आहे की महिलांचे शौचालय महिलांच्या शौचालयाचा स्लॅब पडलेला आहे। महिला शौचालयाला जाण्यास घाबरतात। दुसरा विषय असा आहे की पुरुषांचे शौचालय उत्तम मधुकर चौधरी यांच्या घराजवळचे पुरुषांचे शौचालय आज 7 ते 8 महिने झाले बंद झालेली आहे। ते सुद्धा दुसरे आम्ही तसा अर्ज सुद्धा केलेला आहे ग्रामपंचायतमध्ये, तोही प्रस्ताव पारित होत नाही आहे। त्यानंतर वार्ड क्रमांक 2 मध्ये 9 धाबे तुटलेले आहेत, त्याच्यातले 7 धाबे मेन रोडवरचे तुटलेले आहेत, तरी ते धाबे सुधारणा होत नाही आहे। अशा भरपूर मेन समस्या आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये। सुशोभीकरण आता लोकांना दुपारच्या टायमाला लाईन जाते, काही जाते तर लोक बाहेर बसण्यासाठी येतात, ते ओटे सुद्धा दुरुस्ती होत नाही आहे। जे झाडाला गोल ओटे बांधकाम केलेले आहे ते सुद्धा ओटेंचं बांधकाम होत नाही आहे। व्यायाम शाळेत मुलांना व्यायाम करायला सामान नाही आहे। ग्रामसभेत 2 वेळा ठराव झाले, मासिक मीटिंगमध्ये ठराव झाले, तरी सुद्धा तिथं हालचाल नाही आहे। मुलं रोडवरती व्यायाम मारतायत फुलगावचे। ग्रामपंचायत निवडून किती दिवस झाले? आम्हाला आता 2.5 वर्ष होतील। 2.5 वर्षांनी एकही काम झालं नाही, फक्त झाले तर फक्त थोडेसे 2 गटारचे कामं झालेले आहेत, ते बाकी आहे, अपूर्ण कामं राहिलेले आहेत। अच्छा, आता तुम्ही कोणाकोणाकडे तुमचे अर्ज देणार आहे? आता आम्ही आमचे सदस्य पदाचा राजीनामा जर 15 दिवसात त्यांनी विकास कामं नाही सुरू केले फुलगाव ग्रामपंचायत आमच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये तर आम्ही आमचा राजीनामा तयार केलेला आहे। आणि आता आम्ही आमची लेखी तक्रारी आम्ही फुलगाव ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीकडे यांच्याकडे पाठवलेले आहे, तरी हालचाल नाही होत आहे विकास कामांच्या संदर्भात। आज माझ्या माहितीप्रमाणे फुलगाव ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 1 कोटी रुपयाच्या आसपास निधी शिल्लक आहे, तरी विकास कामं होत नाही आहे।
आता याचं उत्तर सरपंचांनी बाकीच्या सदस्यांनी द्यावं की का विकास कामं होत नाही आहे. बरोबर. माझी तर हात जोडून विनंती आहे सरपंचांना की जर विकास कामाला कोणी सदस्य अडथळा आणत असतील तर त्यांचे जे पब्लिकमध्ये नावं जाहीर करा. बरं.